आणि यानंतर पुण्यातनच एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पुण्यातल्या भाजपचं आंदोलन आता मागे घेण्यात आलेलं आहे। बूथवरील काँग्रेस पक्षाचं बॅनर हटवल्यानंतर भाजपनं हे आंदोलन मागे घेतलंय। बूथवर काँग्रेस पक्षाचे बॅनर लावल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले होते। दरम्यान भाजपनं पुण्यातल्या फडके हाऊस चौक परिसरामध्ये ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं। याच वेळी बूथवरील काँग्रेस पक्षाचं बॅनर हटवलं गेलं आणि त्यानंतर या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं। आपण पाहतोय बऱ्याच वेळानंतर अखेर काँग्रेस पक्षाचं हे बॅनर हटवण्यात आलं आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा ठिय्या मागे घेतलेला आहे। त्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलंय। पर्यंत या उमेदवाराला स्टंटबाजी शिवाय आणि हम करेसो कायदा दुसऱ्याच्या ह्याच्यात आदळआपट करायची ही घाणेरडी सवय लागलेली आहे। आज आम्ही तो प्रकार बघितल्यानंतर आम्ही इथं ठाण मांडून बसलो, पण आमची सवय प्रशासनाला सहकार्य करण्याची, प्रशासनाने आल्यानंतर योग्य ती कारवाई इथं केलेली आहे।